समोर येते मुंबईतून। मुंबईत अनधिकृत घरांवर तोडक कारवाईला गेलेल्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे। आपण थेट दृश्य पाहतोय। रेल्वे प्रशासनाकडूनही कारवाई केली जात असतानाच आक्रमक झालेल्या झोपडीधारकांनी जोरदार विरोध केलाय। दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते। या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, ही कारवाई पोलीस करत होते, नेमकं या ठिकाणी काय घडलेलं आहे आणि का हा विरोध करण्यात येतोय? नक्कीच जोगेश्वरी पूर्व आणि सुभाष रोडचा जो रेल्वेचा लगतचा जो परिसर होता, जिथे झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत, तिथल्या नागरिकांनी आज मोर्चा काढला होता। त्यांचे जे प्रश्न आहेत, पुनर्वसनाचा प्रश्न, याबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा होता। मात्र त्यामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे। जे झोपडपट्टी वासी होते आणि पोलीस हे आमने सामने आले होते आणि त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील जखमी असल्याची माहिती सध्या मिळते। आपण बघतोय की सध्या आता पोलीस बंदोबस्त तिथे वाढवण्यात आलेला आहे आणि जे कोण मुक्तेकरी होते किंवा जे पोलीस कारवाईला विरोध करत होते त्यांना आता ताब्यात घेण्यास देखील पोलिसांनी सुरुवात केली आहे। नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण मुंबईतली ही दृश्य पाहतो। या ठिकाणी अनधिकृत घरांवर तोडक कारवाईसाठी पोलीस गेले होते, मात्र या पोलिसांना इथल्या रहिवाशांनी, आंदोलकांनी विरोध केलेला आहे। त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आणि महत्त्वाची बाब म्हणजे 5 पोलीस अधिकारी या दगडफेकीत जखमी झाल्याची माहिती मिळते। तर आपण पाहतोय रेल्वे प्रशासनाकडून ही कारवाई केली जात असताना आक्रमक झालेल्या झोपडपट्टी धारकांनी जोरदार विरोध केला।